नमस्कार. नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणार आहोत अकोला जिल्ह्यामधल्या अकोट या शहरात. अकोट नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी, भाजप, सेना आणि भारिपसह सर्वच सत्तेत असल्यामुळे या नगरपालिकेत विरोधी पक्षच नाहीये. यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकर गणगणे यांच्यासह भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे, सेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांची प्रतिष्ठा पणाला असेल. अकोला जिल्ह्यामधली सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या अकोट शहरातल्या समस्या सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत. अकोटवासियांचे प्रश्न काय आहेत आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. मात्र तत्पूर्वी या नगरपालिकेमधलं पक्षीय बलाबल कसं आहे आपण त्यावरती एक नजर टाकूया. अकोट नगरपालिकेमध्ये एकूण नगरसुधार आघाडीचे 10 नगरसेवक, काँग्रेसचे 13, भारिप बहुजन महासंघाचे 4, शिवसेना 1, भाजप 2, राष्ट्रवादी 1 अशी इथल्या नगरसेवकांची संख्या आहे आणि त्यामुळे इथे जवळपास विरोधी पक्ष नसल्यातच जमा आहे. आणि आता आपण अकोट नगरपालिकेच्या नाक्यावरती जाऊया आणि तिथल्या सत्ताधाऱ्यांचे काय दावे आहेत आणि विरोधकांचे काय प्रश्न आहेत जाणून घेऊया. नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे अकोट शहरात. अकोला जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका अशी ओळख आहे. जवळजवळ 1 लाख लोकसंख्या या शहरात राहते. मोठी नगरपालिका आहे. यासोबतच अतिशय संवेदनशील, राजकीय दृष्ट्या महत्वाचं हे शहर आहे. रामदास बोडखे माजी मंत्री आणि सुधाकर गणगणे जे राज्याचे मोठे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात त्यांचं हे शहर आहे. अतिशय मोठे राजकीय वलय लाभलेलं शहर आहे. 1 लाखाची इथे जनसंख्या आहे. मात्र अकोट शहराचे जे लोक आहे ते इथल्या नगरपालिकेबद्दल काय विचार करतात, नगरपालिकेचा नेमका कारभार काय आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचे जे नगरसेवक आहेत, त्यांचे जे नगराध्यक्ष आहेत, त्यांचा कारभार कसा राहिलेला आहे याचा सगळ्याचा कस लागणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी यंदा भाजप जोरदार पद्धतीने उतरणार आहे. भाजपची काय इथे आतापर्यंत जो कारभार झालेला आहे 5 वर्षात तो कसा बघतोय? आतापर्यंत जो कारभार झाला आहे इथं नगर परिषदवर गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे आणि या शहराची जी अवस्था केलेली आहे अतिशय भकास या सध्याच्या पक्षांनी ही केलेली आहे. इथं अनेक प्रश्न असे प्रलंबित आहेत. इथल्या आठवडी बाजाराची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि आरोग्य आणि साफसफाईची व्यवस्था अतिशय दुरावस्था शहराची झालेली आहे. शिवसेनेने इथं भरपूर कामं केलेली आहेत, परंतु शिवसेना आजपर्यंत जे कामं करते ते प्रसिद्धीच्या माध्यमातून करत नाही. यांना प्रसिद्धीची हवा लागलेली आहे, फक्त प्रसिद्धी करतात. तर तुम्ही ऑल ओव्हर पाहिलं तर गावात जे परिस्थिती आहे हे नागरिक तुम्हाला सांगतीलच काय परिस्थिती आहे. आणि शिवसेना जोमाने इथं निवडणूक लढवणार आहे आणि आता लोकांना फक्त शिवसेनेवर विश्वास राहिलेला आहे. तुम्ही 2.5 वर्षापासून नगराध्यक्ष, तुम्ही स्वतःचं कामकाज कशा प्रकारे बघताय? आप बहुत ही अच्छा काम कर रहे हैं, सब कुछ अच्छा कर रहे हैं, कोई बात की वो नहीं रखे, किसी को कोई परेशानी नहीं है, सभी बोलते अच्छा है. काँग्रेसने या शहरामध्ये अनेक कामं केलेली आहेत. आमचे सन्माननीय नेते हिदायतजी पटेल, सुधाकररावजी गणगणे, रामदासजी बोडखे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. या शहराचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं आहे आणि या शहरामध्ये अनेक कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. अकोटची जनता त्यांच्या कामावर खुश आहे. नगरपालिकेने मागच्या 2 वर्षामध्ये 10 करोड रुपयाचे रस्ते या ठिकाणी अकोट शहरामध्ये मंजूर केलेले आहे. परंतु प्रॉब्लेम असा होता की या ठिकाणी रेग्युलर मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक प्रशासकीय मान्यतेकरिता जी कामं आम्ही पाठवली होती ती प्रशासकीय मान्यता नगरपालिकेला उशिरा मिळाली. त्यामुळे रस्त्यांची कामे होण्यास विलंब लागत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये संपूर्ण शहरामधले रस्ते पूर्ण डांबरीकरण, सिमेंट काँक्रीकरण आणि पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते पूर्ण तयार होणार आहेत. अकोटचे जे लोक आहे त्यांना काय वाटतं, नेमका त्यांच्या काय समस्या आहे? काळे सर, इथे काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे मुख्य इथच्या नागरी समस्या काय ज्या नगर परिषदेने, नगरपालिकेने सोडवायला हव्या होत्या? कसं आहे की अकोटमध्ये स्वच्छता नाही असं लोकांचा आरोप आहे. अनेक ठिकाणी डुकरं रस्त्यावर येतात, कुत्रे सुद्धा बसतात आणि ह्या ज्या प्राथमिक गरजा आहेत ह्या प्राथमिक गरजा तरी नगरपालिकेनं पूर्ण कराव्या अशी एक शहरवासियांची अपेक्षा आहे. गटाताटाच्या राजकारणामुळे कुठे खीळ बसली असं वाटतंय का? नाही, अकोट नगरपालिकेमध्ये तेवढं तरी नाही की गटातटाच्या राजकारणात चालत नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन कामं करतात. पण जे माजी नगराध्यक्षांनी निधीची समस्या सांगितली ती आहेच आणि गावाबाहेरच्या ज्या वस्त्या आहेत, नवीन वस्त्या, ते मोठ्या प्रमाणावर कर भरतात.
पण तिथे त्या प्रमाणात नागरी सोयीसुविधा नाही. पण देव सर, कधी कधी एकमेकांना जास्ती सांभाळण्याच्या याच्यामध्ये शहराचा विकास खुंटलाय का? काही प्रमाणात सत्य आहे. एकमेकांना सांभाळून घेण्यात म्हणजे जरी राष्ट्रवादीच्या एकमेव नगराध्यक्ष आहेत तरी इथे शिवसेना, भाजप, भारिप हे सगळे मिळून नगरपालिका चालवतात. तर त्याच्यामुळे वस्तुस्थिती ही आहे. म्हणजे दुरावस्थेला मिळूनच जबाबदार आहे. हो, असं म्हटलं तरी हरकत नाही. नागरी सुविधांच्या बाबतीत अकोट नगर परिषद शून्य आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासाभिमुख दृष्टिकोन असणारा नगराध्यक्ष या नगरपालिकेला लाभला पाहिजे. 30-35 वर्ष झालेल्या कॉलन्या आहेत, त्या ठिकाणी रस्ते नाही, नाल्यांची सफाई नाही, नाल्या बांधलेल्या नाहीत आणि सर्व समस्या जिकडे तिकडे धूळच धूळ. एवढं मोठं शहर, नामांकित शहर, परंतु इथे नगरपालिकेचं अस्तित्व मात्र शून्यवत आहे. म्हणून येणारा नेता हा विकास करणाराच असला पाहिजे आणि त्यालाच जनता निवडून देणार आहे, बाकीच्यांना घराचा रस्ता दाखवणार आहे. आज जो आकोट नगर पालिका की दुर्दशा है, इसकी जिम्मेदार तो अपनी समाज भी, आवाम भी है, क्योंकि जिस लोगों को ये चुनकर दे रहे हैं वो लोगों से काम लेने का उनको सलीका भी नहीं आ रहा है. इसलिए इस बार तो इसी काम करना चाहिए कि पूरा बदलाव ही कर दो नगर पालिका के अंदर. भारिपची भूमिका काय असणार आहे या निवडणुकीत? आमची भूमिका हे आहे, पहिले तर इथे सर्व जे मागासलेल्या वस्त्या आहे, अल्पसंख्याक वस्त्या आहे, त्या वस्त्यावर या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. त्या वस्त्या अजूनही भकास पडलेल्या आहे आणि जिथेही काम करायची त्यांची सुविधा होती त्यांनी तिथे काम केलेलं नाही आहे. आमचा एक असा ध्येय आहे, आम्ही जे भारिप बहुजनचा आमचा एक पक्ष आहे, आम्ही हे लहानातल्या लहान माणसाला सोबत घेऊन काम करतो. हे लोक मोठ्या मोठ्या माणसाला काम करून घेतात. म्हणून आज परिस्थिती अशी आलेली आहे की अकोटात भारिप बहुजनचा नगराध्यक्ष असलाच पाहिजे. कारण जे लहान बाजूच्या जे नवीन वस्त्या आहे त्या वस्त्यामध्ये काहीच काम केलेलं नाही आहे. यावेळी कुठलंही आरक्षण नाही आहे अकोट नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाला. याच्यामुळे काय बदल होईल असं एक जाणून घेऊया आपण. इच्छा जे राजकीय पक्ष आहे, काय बदल होईल असं वाटतं याच्यामुळे? आतापर्यंत ज्याच्याजवळ पैसे आहेत तो जिथं नगराध्यक्ष होत होता, ज्याजवळ पैसा आहे, ज्याजवळ ताकद आहे, तो जिथं नगराध्यक्ष होत होता. परंतु आता हा राजा जनतेतून निवडणूक जाणार आहेत आणि जनतेला ठाऊक आहे की इथला राजा इथं कोण पाहिजे, पैशावाला पाहिजे की लोकांचे काम करणारा पाहिजे. भाजपबद्दल एक आक्षेप जो घेतला जात होता की नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडण्याच्या मागे भाजपची एक रणनीती अशी आहे की जास्तीत जास्त त्यांचे नगराध्यक्ष निवडून यावे. हा आक्षेप कितपत योग्य आहे? हे चुकीचा आक्षेप आहे. हा उद्देश भारतीय जनता पक्षाच्या शासनाने जो घेतलेला आहे की डायरेक्ट पब्लिक मधून नगराध्यक्ष हा भ्रष्टाचार कमी करण्याचा आणि नगराध्यक्षाला नगर परिषद चालना सुरळीत व्हावं या दृष्टीने शासनाचा स्वागतार्थ निर्णय आहे. काँग्रेसला काय वाटतं, याचा फायदा होईल की तुम्हाला तोटा होईल याचा? नगराध्यक्षाचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा राहणार आहे. या आधीचा नगराध्यक्षाचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा होता आणि त्यामुळे त्या नगराध्यक्षाला पूर्ण स्कोप जो होता तो काम करण्याचा नव्हता. परंतु 5 वर्षाच्या कार्यकाळात कोणत्याही नगरसेवकांचा दबाव नगराध्यक्षावर राहणार नाही. जनतेतून तो निवडून आल्यामुळे त्याची जबाबदारी जनतेप्रती राहणार आहे. एक गोष्ट इथे प्रामुख्याने लक्षात आलेली आहे आपल्याला की अकोट नगरपालिकेचा जो कारभार आहे त्याच्यामध्ये एकमेकांना कुठेतरी सांभाळून घेण्याच्या राजकारणामध्ये भूमिकेमुळे कुठेतरी जनता डावलल्या गेली आहे की काय, असा एक सूर इथं उमटलेला आहे. आणि येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा येणारे जे नगरसेवक आहे ते ही भूमिका बदलून लोकांच्या प्रश्नांना जास्ती महत्व देतील, हीच आपण इथे अपेक्षा व्यक्त करूया.